मी गणेश राठोड पीएन न्यूज या स्वागत करतो। मी सर्वप्रथम आज 8 मार्च महिला दिन या महिला दिनानिमित्त मी सगळ्या महिलांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज या महिला दिनानिमित्त पोरादेवी येथे आपण आलेले आहोत। या पोरादेवीला कुमारी राजश्री शंकर आडे या ताईंना भेटण्यासाठी। राजश्री ताई हा संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे। या बंजारा समाजाच्या महिलांच्या विकासावर त्याची पीएचडी चालू आहे आणि अनेक गाव तांडे फिरून त्या महिलांना अभ्यास केलाय। तर या एकंदरीत महाराष्ट्राच्या मध्ये महिलांची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण ताईची चर्चा करूया। ताई नमस्कार, सर्वप्रथम मी तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय सेवालाल। सर्वप्रथम दादा तुम्ही या महिला दिनानिमित्त माझ्या घरी आले आणि महिलांची जी परिस्थिती आहे आज महाराष्ट्रामध्ये ते जाणून घेण्याची तुमची जी तडफड या ठिकाणी तुम्हाला इथे घेऊन आली आहे, तर त्यासाठी सर्वप्रथम तर मी तुमचं स्वागत करते। आणि आज महिला दिनानिमित्त मी महाराष्ट्रातील माझ्या सर्व भगिनींना शुभेच्छा देते। तर आजचा जो हा विषय आहे, महिलांची एकंदरीत परिस्थिती काय आहे नेमकी महाराष्ट्रामध्ये, जर यावर बोलायचं म्हटलं तर जेव्हा मी एक संशोधक म्हणून जेव्हा मी बंजारा समाजाच्या महिलांवर माझी पीएचडी चालू आहे आणि त्यानिमित्ताने अनेक गावं तांडे फिरते, महिलांचा अभ्यास करते, तर बऱ्याचशा गोष्टी माझ्या पुढे आल्या। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, मी यापूर्वी बऱ्याचदा बोलली आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक शिक्षण। मला महिलांमध्ये शिक्षणाचं प्रमाण खूप कमी दिसलं आहे। यामागे बरीचशी कारणं आहेत। त्यानंतर आरोग्य, महिलांचं आरोग्य हे आजही ज्या प्रमाणात महिला तंदुरुस्त पाहिजे त्या महिला मला दिसला नाही। त्यानंतर हुंडाबळीचं प्रमाण आजही म्हणजे मला असं वाटते की मराठवाड्यामध्ये तर याचं प्रमाण सर्वात जास्त आहे की एक मुलगी जर जन्माला आली तर तिच्या वडिलांना सर्वात पहिला प्रश्न पडतो की आपल्या मुलीच्या लग्नासाठी आपल्याला हुंडा जमा करून ठेवायचा आहे। तिच्या लहानपणापासूनच आपले आई वडील त्या बाळासाठी म्हणेल मी, कारण की लहानपणापासून 1-1 रुपया जमा करून ठेवतात, तशी ते हुंडाबळीची प्रथा। त्यानंतर बालविवाह, जर आज मराठवाड्याचा जर मी विचार केला तर सर्वात जास्त प्रमाण बालविवाहाचं हा मराठवाड्यामध्ये आहे। त्यानंतर मुलगी सुरक्षित आहे का, आज जर मी घराच्या बाहेर अर्ध्या रात्री जर मी निघत असेल तर मला सुरक्षितता नाही आहे। तर खरंच म्हणजे मुलींच्या सुरक्षिततेविषयी सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। त्यानंतर महिलांना राजकीय क्षेत्रात फ्रीडम आहे का, जरी फ्रीडम असेल तरी त्या ॲक्च्युअलमध्ये ग्राउंड लेवलवर किती आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये जर महिलांचं जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्राच्या किती टक्के महिला सामाजिक क्षेत्रात काम करतात। त्यानंतर आर्थिक विषयी जर विचार केला मी तर आज महाराष्ट्रामध्ये किती महिला आर्थिक सक्षम आहेत, यासारखे अनेक प्रश्न जेव्हा माझ्या समोर आले आहेत, मला एकच त्या ठिकाणी जाणवलं, ते म्हणजे मी म्हणेल भारताला आज स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष होऊन गेली, पण मी आजही ठामपणे म्हणू शकते की माझ्या महिलांना स्वातंत्र्य आणखी भेटलं नाही। कारण की आजही माझ्या महिला घुंगटमध्ये राहतात। आजही माझ्या महिलांना फक्त चूल आणि मूल या 2च गोष्टी सांभाळायच्या काम पडत आहे। आता तुम्ही म्हणाल की मी हे एवढं ठामपणे कसं सांगू शकते, याचं कारण म्हणजे आता जर मी समजा बंजारा महिलांचा जर विचार केलाय तर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये मागे 2-3 महिन्यापूर्वी एक न्यूज ऐकली असेल, ते सगळीकडे व्हायरल झाली आहे की ज्या महिला बीड जिल्ह्यातील ऊस तोडीला जातात त्या महिलांची गर्भपिशवी काढली जाते त्यांच्या। मी लास्ट मंथमध्ये दादा जालन्याला गेली होती, तर मला त्या ठिकाणी काही ऊसतोडीला जे महिला काम करत होत्या त्या मला भेटल्या आणि त्यांनी त्यांच्या सगळ्या समस्या सांगितल्या की ताई म्हणे आम्हाला या ठिकाणी म्हणजे एक मजुरी जे म्हणतात तो आपण, ते मजुरी 300-400 रुपयांनी करतात, दिवसभर 300-400 रुपयासाठी त्या उन्हामध्ये ते ऊस कापतात, पण त्यांना कुठलाही सुविधा नाही आहे। म्हणजे त्यांच्यासोबत जे लैंगिक छळ होतात, जे त्यांच्या आरोग्याविषयी त्यांना कुठलीही त्या ठिकाणी सुविधा नाही मिळत, या त्यांच्या लेकरांना शिक्षण नाही मिळत। ती महिला मला कळकळून म्हणत होती की ताई हे आमचं असं जीवन आहे म्हणे। म्हणजे खरंच मला ती परिस्थिती पाहून विचार आलाय की या बंजारा महिलांच्या ऊसतोडीविषयी जर म्हणजे मला असं वाटते की बरेच लोक चर्चा करतात पण त्यावर कोणी उपाय शोधून नाही पडत।
त्यानंतर मराठवाड्यातील मला एक गोष्ट इथे या ठिकाणी आवर्जून मला सांगावीशी वाटत आहे, ती म्हणजे की एका तांड्यामध्ये मी गेली होती जालना डिस्ट्रिक्टमध्ये. त्या ठिकाणी मला एका 16 वर्षाच्या मुलीच्या कमरेमध्ये मला एक मुलगा दिसला. मी तिला विचारलं की बाळा तुझं लग्न कधी झालंय? ती हसून बोलली की ताई म्हणे 15 वर्षाची जेव्हा मी होती तेव्हा माझं लग्न झालंय. आणि म्हटलं तुला मुलगा? तर 1 वर्षाचं. आणि त्या दोघांची जे आपण म्हणतो शारीरिकदृष्ट्या ते कुपोषित होते, म्हणजे आईसुद्धा कुपोषित आणि मुलगासुद्धा कुपोषित. तर यासारख्या अनेकसे प्रश्न आहे आपल्या महिलांविषयी. आणि मी तर नेमकं आता खूप कमी मुद्दे या ठिकाणी मांडले म्हणून मी सांगेल. या व्यतिरिक्तही बरेचसे, म्हणजे बलात्काराचा मुद्दा झाला की आपल्या भारतामध्ये आजही मुले सुरक्षित नाही आहे. मी एकंदरीत तर मी हे म्हणेल की जर फ्रीडमचा जर म्हणजे स्वातंत्र्याचा जर विचार केला तर मला एक गोष्टीची खंत वाटते की संविधानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर आम्हाला अधिकार दिलाय पूर्ण, पण ते खरंच संविधानाने जे आम्हाला अधिकार दिले ते ग्राउंड लेवलवर आहे का? मला हा प्रश्न पडतोय आणि मला तर असं वाटते की नाहीच. म्हणून तर तुम्ही सुद्धा या प्रश्नाचं उत्तर शोधा, तुम्हाला सुद्धा सापडेल की आम्हाला तो अधिकार आणखीही मिळालेला नाहीये जसं आम्हाला पाहिजे तसा. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचं तर मी म्हणजे एक स्वतः अनुभवलं आहे. या बऱ्याचशा महिलांची जेव्हा मी मुलाखत घेते तेव्हा मला जाणवलंय की जर कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये मुलगी जर पुढे येत असेल तर त्या क्षेत्रामध्ये तिला बऱ्याचशा अडचणी येतात जेणेकरून तिला ते मागे वळावं लागते. आणि एकंदरीत नेमकं मी हे म्हणेन की महिलांना प्रोत्साहन करणारे कमी आणि तिला मागे ओढणारे लोक या समाजामध्ये जास्त आहे. तर या महिला दिनानिमित्त मी माझ्या सगळ्या भगिनींना एकच विनंती करू शकते की आपल्यासाठी कोणी दुसरं लढणार नाहीये, आपल्याला स्वतःला उभं राहावं लागेल आणि स्वतःसाठी लढावं लागेल. जेव्हा माझ्या प्रत्येक भगिनी एकमेकासाठी लढतील तेव्हा मी खरं महिला दिन समजेल आणि त्या दिवशी मला असं वाटेल की माझं महिला दिन साजरी करणं हे योग्य राहील म्हणून. आणि एवढे बोलून मी थांबते. धन्यवाद.